प्रिय बंधू भगिनींनो, पुनरुपी परमेश्वराचं वचन आपल्या समोर घेऊन येत असता मला अत्यानंद होत आहे. तो आमच्या बरोबर बोलत आहे, आम्हाला तो हलवत आहे, आमची आध्यात्मिक उन्नती तो करत आहे. हा माझा पूर्ण विश्वास आहे. विशेषरीतीने आज जे वचन मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे, मननासाठी लूक वर्तमान याचा 10वा अध्याय 25 ते 37 पर्यंत आपण ऐकूया. मग पहा, कोणी एक शास्त्री उभा राहिला आणि त्याची परीक्षा पाहण्याकरिता म्हणाला, गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? त्याने त्याला म्हटले, नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तुझ्या वाचनात काय आले आहे? त्याने उत्तर दिले, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. त्याने त्याला म्हटले, ठीक उत्तर दिलेस, हेच कर म्हणजे जगशील. परंतु स्वतःच नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, पण माझा शेजारी कोण? येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरुशलेमेहून खाली यरीहोस जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शोम्रोनी त्या वाटेने चालला असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्यास त्याचा कळवळा आला. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमास तेल व द्राक्षारस बांधून लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसून उतार शाळेत आणले व त्याची काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उतार शाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, ह्याची काळजी घ्या आणि ह्यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन. तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्या तिघांपैकी तुझ्या मते कोण झाला? तो म्हणाला, त्याच्यावर दया करणारा तो. येशूने त्याला म्हटले, जा आणि तूही तसेच कर. आपण प्रार्थना करू. प्रिय परमेश्वर, तुझं वचन सांगण्यासाठी तुम्हाला शक्ती पुरव, सहाय्य पुरव. जे ऐकणारे आहेत, तुझे मुलं मुली, त्यांची आध्यात्मिक उन्नती तू कर, त्यांच्या बरोबर बोल. तुझं वचन हे मधासारखं गोड आहे. याचा अनुभव प्रत्येक व्यक्तीला तू येऊ दे, प्रभू येशूच्या द्वारे. आमेन. मित्र, आज जे वचन आम्ही वाचलेले आहेत त्या वचनातून 29व्या वचनातील शेवटच्या विधानाकडे मी आपलं लक्ष केंद्रित करू इच्छितो. पण माझा शेजारी कोण हा प्रश्न आहे. माझा शेजारी कोण हा जो प्रश्न आहे, एक सर्वसामान्य व्यक्तीचा प्रश्न नाही. एक शास्त्री व्यक्तीचा हा प्रश्न आहे. आणि तो हा प्रश्न हा प्रभू येशू ख्रिस्ताला हा करत आहे की माझा शेजारी हा कोण? आणि या प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत, त्यावर आपण मनन करणार आहोत. तत्पूर्वी त्या शास्त्री व्यक्तीकडे आपण थोडस बघूया. तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो. प्रभू येशू ख्रिस्ताला
कडे आल्यानंतर तो म्हणतो, गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे प्राप्त होईल? अतिशय चांगला प्रश्न हा त्याने केलेला आहे. त्याला सार्वकालिक जीवनाची इच्छा होते आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न करतो की मला सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी मी काय करावं? प्रभू येशू ख्रिस्त हा सर्वज्ञानी होता. त्यांनी ओळखलं की ही जी व्यक्ती आहे, ही व्यक्ती माझी परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत आहे. मी काय उत्तर देतो तो ऐकू इच्छितो. म्हणून प्रश्नावर तो एक प्रश्न करतो. येशू त्याला म्हणतो, नियमशास्त्रात काय लिहिलेले आहे? तुझ्या वचनात काय आलेले आहे? प्रश्नावर प्रश्न. त्यावेळेस तो म्हणतो, तो आपला देव परमेश्वर याच्या पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. त्याने म्हटले, ठीक उत्तर दिले. त्याला हे वचन माहित होत आणि त्यामुळे येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, ठीक उत्तर तू दिलेलं आहे आणि हेच कर म्हणजे जगशील. ही बाब सुद्धा तो त्याला विदित करतो. परंतु स्वतःला तो नीतिमान ठरू इच्छित होता. मी धार्मिक व्यक्ती आहे असं येशू ख्रिस्तासमोर आपली प्रतिमा तो ठेवू इच्छित होता. आणि म्हणून तो त्याला म्हणतो, परंतु स्वतः नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, पण माझा शेजारी कोण? खरंच या व्यक्तीला हा प्रश्न भेडसावत असेल काय की माझा शेजारी हा कोण? या जगामध्ये आम्ही राहत असताना सुद्धा अनेक बुद्धिजीवी लोक आम्ही पाहतो. त्यांच्या समोर कधी हा प्रश्न उत्पन्न झालेला आहे का की माझा शेजारी कोण? आम्ही या संदर्भामध्ये कधीतरी विचार केलेला आहे का? यावर मंथन आम्ही कधीतरी केलेला आहे का? यावर आमच्या मित्रमंडळाबरोबर कधी सत्संग आम्ही केलेला आहे का? प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर सुद्धा मिळू शकते, पण त्यासाठी काय करावं लागतंय? विचार करावा लागतो, मनन करावं लागतंय. आमच्या मित्रमंडळा सोबत आम्ही प्रश्न करायला पाहिजे. प्रश्नाचं उत्तर मिळेल. चर्चेअंती कधी बऱ्याच वेळेस आमच्या प्रश्नाचे उत्तर हे आम्हाला प्राप्त होतात. आम्हाला जर माहिती नाही आहे तर दुसऱ्याकडून ती माहिती प्राप्त आम्ही करून घ्यायला पाहिजे. परंतु बऱ्याच वेळेस आम्ही त्या गोष्टी करत नाही आणि त्यामुळे आमच्या समोर प्रश्न 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 हे उत्पन्न झालेले असतात आणि त्याचं उत्तर आम्हाला कधीच मिळत नाही. मित्रो, तुम्ही सर्व बुद्धिवादी लोक आहात. एक देवाचा सेवक या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्या समोर तुमच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे प्रश्न जर उत्पन्न झाले, गुडघे टेका, परमेश्वराला शरण जा आणि परमेश्वराला प्रश्नाचं उत्तर मागा.
परमेश्वर तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चित देणार. आमच्या समोर प्रश्न आहे, तर उत्तर हा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या प्रश्नाच्या उत्तर तो देऊ शकतो. परंतु त्याच्याकडे आम्हाला जायला पाहिजे. आम्हाला त्याला विनंती करायला पाहिजे की प्रभू, माझ्या जीवनामध्ये हा एक प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर मला सापडत नाही, मी काय करावं? तू मला सहाय्य कर, तू मला मदत कर. मदतीची अपेक्षा त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडून करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे प्राप्त होईल. ज्या या मनुष्याला, जो शास्त्री होता, त्याच्या समोर हा प्रश्न होता की माझा शेजारी कोण, आणि त्याच्या प्रश्नाला उत्तर मिळावं यासाठी प्रभू येशू ख्रिस्त एक दृष्टांत त्याला विदित करतो. तो म्हणजे चांगल्या शमरुणीचा दृष्टांत हा होय. आणि या दृष्टांतातून तो त्याला प्रश्न करतो आणि तो अचूक त्याचं उत्तर देतो. त्याच्या प्रश्नाचं उत्तर तो देतो, पण तत्पूर्वी त्याला दृष्टांत ऐकावा लागला. चला या आपण त्या दृष्टांताकडे अवलोकन आपण करूया. येशूने उत्तर दिले, एक मनुष्य येरुशलेमहून खाली हेरोद जात असताना. खाली या शब्दाकडे मी विशेष रीतीने आपलं लक्ष वेधू इच्छितो. खाली बऱ्याच वेळेस आपण म्हणतो खाली हा चाललेला आहे, म्हणजे जीवनामध्ये तो अधोगतीला चाललेला आहे. या अर्थाने खाली हा शब्द प्रयोग आपण वापरतो. अनेक वेळेस आपण बोलतो की तो वर जात आहे, म्हणजे त्याची प्रगती दिवसांदिवस ही होत आहे, त्याची प्रगती होत आहे. या ठिकाणी हा जो शब्द आलेला आहे तो याच अर्थाने आहे. कोणी एक मनुष्य, तो मनुष्याबद्दल विशेष विवेचन देण्यात आलेलं नाही, परंतु कोणी एक मनुष्य आहे आणि तो येरुशलेमवरून, येरुशलेम हे देवाचं पवित्र नगर, त्याला शालोम सुद्धा म्हणतात. या पवित्र नगरातून तो बाहेर जात आहे. ज्या नगरामध्ये देवाचं पवित्र मंदिर आहे, त्या मंदिराकडे तो आपली पाठ करत आहे आणि येरो शहराकडे तो आगेकूच करत आहे. देवाच्या पवित्र मंदिराकडे पाठ करून तो येरिओ शहराकडे आगेकूच करीत आहे. ही त्याची अधोगती होती. देवाच्या सानिध्यात, देवाच्या समागमामध्ये, देवाच्या पवित्र भूमीवर त्यांनी राहायला पाहिजे, पण ती देवाची पवित्र भूमी सोडून तो येरिओकडे चाललेला आहे. आणि म्हणून लोक या ठिकाणी विदित करतो, येरुशलेम म्हणून खाली येरिओ जात असता, म्हणजे त्याची अधोगती तो या शब्दातून तो प्रकट करतो. इतकंच नव्हे तर येरुशलेम शहर हे समुद्र सपाटीपासून थोडं उंचावर होतं आणि येरिओ शहर हे समुद्र सपाटीपासून खाली होतं.
या अर्थाने सुद्धा हा शब्दप्रयोग हा लिहिण्यात आला असेल. येरो जात असता लुटारूच्या हाती सापडला. तो लुटारूच्या हाती सापडला. येरो शहर जे आहे याच्याबद्दल मी मागे आपल्याला पूर्ण त्याचं स्वरूप आपल्या समोर मी ठेवलेलं आहे. या येरिओ शहराच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे होते आणि त्यामुळे त्या जंगलामध्ये मोठमोठे श्रापत किंवा हिंस्र पशु हे सुद्धा राहत होते. त्यामध्ये भर अजून एका गोष्टीची मी टाकू इच्छितो. लुटारूंचा सुळसुळाट त्या जंगलात होता. या जंगलातून जी वाट जात होती त्या वाटेने तो येरुशलेम वरून तो येरिओकडे जात आहे. ती जी वाट होती त्याच्यासाठी सुरक्षित नव्हती मित्र हो. कोणत्या पण झाडीतून एखादा हिंस्र प्राणी आला तर तो त्याला खाऊ शकत होता, परंतु तो त्याही परिस्थितीची त्याला कल्पना असताना तो त्या रस्त्याने जात होता. अधोगतीच्या मार्गाने तो जात होता. संकटाला तो सामोरा जात होता. संकटाला तो आमंत्रण देत होता आणि त्याला कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागलं. लुटारू भेटले. लुटारूने बघितलं की हे एक प्रवासी आहे आणि त्याच्याजवळ जे काही आहे ते त्याचं सर्व त्यांनी लुटलं. कपडे काढून घेतले, त्याला मार दिला आणि अर्धमेला करून ते निघून गेले. ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आम्ही अधोगतीचा मार्ग स्वीकारतो त्यावेळेस याच प्रकारचे लुटारू आमच्या जीवनामध्ये आम्हाला भेटतात. सुरक्षित ठिकाण आम्ही सोडून संकटाला आमंत्रण देण्यासाठी अधोगतीच्या मार्गाकडे मार्गक्रमण करतो. त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये वेगवेगळे संकट येतात, वेगवेगळे प्रश्न येतात आणि त्याला आम्हाला सामोरं जावं लागतंय. या प्रवाशाला त्याच परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. मित्र, आमचं जे जीवन आहे हे जीवन परमेश्वराने आम्हाला बहाल केलेलं आहे. आपल्या सर्वांना हे मान्य आहे हो. आपल्या सर्वांना ही बाब मान्य आहे. जर परमेश्वराने हे जीवन आम्हाला बहाल केलेलं आहे तर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आम्ही चालत का नाही? परमेश्वराचं वास्तव्य सोडून आम्ही दुसरीकडे का जातो? परमेश्वराचं कवच आमच्या भोवती असते आणि ते अनेक वेळेस आम्हाला नकोसं वाटतंय आणि स्वइच्छेने आम्ही अधोगतीचा मार्ग हा स्वीकारतो आणि आमचं पतन त्यामध्ये होते. जीवनामध्ये चढ उतार होतात. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये हे चढ उतार आहेच. त्यापासून कोणीही मनुष्य अलिप्त राहू शकत नाही.
प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रसंगाला, वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागते. आम्ही परमेश्वराजवळ आज सुरक्षित आहोत असं आपल्याला वाटत नाही का? आज संपूर्ण जगामध्ये करोनाचा विषाणू हा पसरलेला आहे. लाखो लोक मरत आहेत, परंतु आम्ही देवाची उपकार स्तुती करतो की परमेश्वराने तुम्हाला जिवंत ठेवलेलं आहे. करोनापासून तुमचा त्याने बचाव केलेला आहे. ही त्याची कृपा आणि दया आहे. परमेश्वराचं कवच हे आमच्या भोवती आहे. अनेक वेळेस काही गोष्टीसाठी आमचं सुरक्षित घर सोडून आम्ही बाहेर जातो. अनेक लोक करतात त्या प्रकारचं आणि स्वतःवर संकट ओढून घेतात. मित्र हो, परमेश्वराच्या सानिध्यात समागमामध्ये जी व्यक्ती राहते ती सुरक्षित असते. ती आपल्या जीवनात सुखी असते, आपल्या जीवनात आनंदी असते, कारण प्रत्यक्ष परमेश्वर त्या व्यक्ती बरोबर असतो. ज्याप्रमाणे हा प्रवासी सुरक्षित ठिकाण सोडून एरियोकडे जाण्यासाठी निघाला, तसं आपल्या जीवनामध्ये कधी आपण सुरक्षित ठिकाण सोडलेलं आहे का? असुरक्षित बाबीकडे आपले पाऊल हे उचलत आपण उचललेले आहेत का? त्याकडे आपण मार्गक्रमण करत आहात का? अनेक व्यक्ती मी ख्रिस्ती समाजामध्ये पाहतो, लहान लहान मुलं ते ड्रिंक करतात, स्मोकिंग करतात, गुटखा खातात आणि मग कॅन्सरला आमंत्रण देतात. हे उचित आहे? घरामध्ये अशांतता उत्पन्न होते, घरामध्ये आर्थिक अडचणी उत्पन्न होतात. आमच्यावर अनेक वेळेस आपत्ती ही आम्ही स्वइच्छेने आमंत्रित केलेली असते. हे आम्हाला अनेक वेळ कळत नाही. त्यासाठी अनेक आप्तगण आम्हाला सांगतात, बाबा रे हे चांगलं नाही, हे सोडून दे. परंतु त्या व्यसनाच्या अधीन आम्ही एवढे गुळफळून गेलो असतो की आम्ही त्याचा त्याग करू शकत नाही. आणि त्यामुळे आमचं पतन होते. आणि सैतान हा टपून असतो. जसे या ठिकाणी आपण पाहतो, हे लुटारू हे टपून होते. कोणी व्यक्ती या रस्त्याने येते का पाहण्यासाठी, जसाही दिसला तस त्या प्रवाशाला त्यांनी मारहाण केली, अर्ध मेले केलं, त्याचे कपडे काढून घेतले, त्याचे पैसे काढून घेतले. सैतान हा आम्हाला घायाळ करतो. जेव्हा सैतानाच्या मार्गाने आम्ही जाण्यासाठी निघतो त्यावेळेस तो गरजणाऱ्या सिंहासारखा तो टपून असतो आमचा घात करण्यासाठी. तसं आपल्या जीवनामध्ये कधी प्रसंग आपल्यावर उत्पन्न झालेला आहेत का? कधी अशा प्रसंगाला आपण सामोरा गेलेले आहात का? आठवा ते क्षण आठवा, ज्यावेळेस आमचं पतन झालं. कशाने झालं मला माहिती नाही, पण कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे आमचं पतन झालेलं आहे.
हा जो चांगला शंभरुणीचा दृष्टांत आहे, ह्या दृष्टांतामध्ये 3 मनोवृत्तीचे लोक किंवा व्यक्तीचा आम्ही अभ्यास करणार आहोत. आणि या 3 मनोवृत्तीच्या लोकातून आम्ही कोणत्या मनोवृत्तीच्या लोकांमध्ये बसतो याचा आम्ही विचार करू. दुसरी बाब की या 3 मनोवृत्तीच्या लोकांमध्ये माझा शेजारी कोण आहे, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. पहिलं व्यक्तिमत्व आमच्या समोर उभे राहते लुटारू, जो या प्रवाशाला दिसला, जो या प्रवासी त्यांच्या सामोरा गेला आणि त्या लुटारूने त्याला मारहाण केली. त्याच्याजवळचं सर्व काही त्याने काढून घेतलंय, हिसकून घेतलं. आपल्याला काय वाटतंय, हे लुटारू म्हणजे कोणत्या मनोवृत्तीच्या गटामध्ये हे लोक बसतात, कोणत्या मनोवृत्तीचे हे लोक आहेत? तुझ्याजवळ जे काही आहे ते मला पाहिजे आहे किंवा ते माझं आहे. तुझ्याजवळ जे काही आहे ते सर्व काही माझं आहे आणि जे माझं आहे ते फक्त माझंच आहे, त्याच्यावर तुझा अधिकार नाही. या मनोवृत्तीचे हे लुटारू लोक आम्हाला दिसून येतात. चांगले कपडे त्यांच्या जवळ नव्हते, जंगलामध्ये राहणारे हे होते. आपल्या परिवाराला अन्नाची गरज आहे, कपड्यांची गरज आहे, पैशाची गरज आहे आणि त्यासाठी ते प्रवासी वर्गाला लुटत होते. तुमच्याजवळ जो पैसा आहे तो मला पाहिजे आहे, कारण माझ्याजवळ तो पैसा नाही. जे कपडे तुमच्या शरीरावर मौल्यवान आहे ते मला पाहिजे, कारण माझ्याकडे ते नाही आहे. त्यांच्याकडे या गोष्टीची उणीव आहे आणि म्हणून ते या प्रवृत्तीचे तयार झाले, या मनस्थितीचे ते तयार झाले की तुझ्याजवळ जे काही आहे ते मला पाहिजे आहे, ते माझं आहे आणि जे माझं आहे ते फक्त माझंच आहे. या मनोवृत्तीचे अनेक लोक या भूतलावर मित्र आहे. एक नाही, हजारो लोक आज या जगामध्ये या मनोवृत्तीचे आहे. आमच्याकडे जे आहे चांगल्या गोष्टी दिसतात तर माझ्याकडे ते कशा येईल त्यासाठी प्रयत्न करणं, मग कोणत्या पण मार्गाचा अवलंब केला तरी काही हरकत नाही. तुम्हाला त्या गोष्टी पाहिजे. अनितीचे मार्ग सुद्धा स्वीकारण्याची त्याची तयारी असते. अनितीच्या मार्गाने जाऊन ते लाखो करोडो रुपये ते मिळवतात. त्यांना वाटते की आम्ही सुखी राहू, पण सुख त्यांना मिळत नाही, कारण कोणाची तरी हाय असते, त्या कोणाचा तरी आत्मा हा तुटलेला असतो, कारण त्यांनी अयोग्य रीतीने कोणाची तरी प्रॉपर्टी, बँक बॅलन्स किंवा इतर गोष्टी वर कब्जा केलेला असतो आणि त्याच्यामध्ये आनंद नसतो. दुसऱ्याचं ते दुसऱ्याचं, आपलं ते आपलं,
प्राचीन काळामध्ये जे वृद्ध बाया होत्या ते काय म्हणत होतात माहित आहे त्यांच्या बोली भाषेमध्ये? आब्बल ते आब्बल, काब्बल ते काब्बल. म्हणजे काय? खेड्यापाड्यामध्ये जर तुम्ही आपण गेलात तर हे शब्द कधीतरी तुमच्या कानावर आदळले असेल. आब्बल ते आब्बल म्हणजे माझं ते माझं, काब्बल ते काब्बल म्हणजे दुसऱ्याचं ते दुसऱ्याचं. हे बालकडू जे आमच्या पूर्वजांनी आम्हाला पाजलेलं आहे ते बालकडू आज आम्हाला पाहायला मिळत नाही. फक्त पैसा कसा मिळवत जावा त्यासाठी मनुष्य हा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी अनितीचा सुद्धा मार्ग स्वीकारला तरी चालू शकेल अशी त्यांची धारणा असते. हे या लुटारू लोकांसारखे लोक आहेत. या लोकांसारखी त्यांची मनोवृत्ती आहे. आपलं ते नेहमी आपलं असते, परक्याचं ते परक्याचंच असते. परंतु अनेक लोक जे दुसऱ्याचं आहे ते भडकवण्याचा प्रयत्न करतात. विशेष रीतीने मिशन कंपाऊंड मध्ये किंवा ख्रिश्चन ऑर्गनायझेशन मध्ये या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. कर्मचारी या नात्याने राहण्यासाठी घर हे ऑर्गनायझेशन देतात. परंतु अनेक वेळेस अनेक लोक रिटायर झाल्यानंतर घराचा कब्जा हा सोडत नाही. का नाही सोडत ते? कारण ती प्रॉपर्टी त्यांना हवीशी वाटते. जीवनामध्ये काही केलेलं नसते त्या व्यक्तींनी आणि रेडीमेड त्यांना या गोष्टी पाहिजे. मित्र हो, जे देवाचं आहे ते देवाचं आहे, आपलं आहे ते आपलं आहे. मग आपली छोटीशी झोपडी जरी असेल तरी त्यामध्ये आम्हाला शांत झोप लागू शकते. परंतु आज आम्ही पाहतो अनेक ठिकाणी या मनोवृत्तीचे लोक या ख्रिस्ती समाजामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. ते चोर आणि लुटारू आहे. दुसऱ्याच्या प्रॉपर्टीवर अतिक्रमण करणं हे अयोग्य आहे. दुसऱ्या व्यक्तिमत्वाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. याजक आणि लेवी. याजक आणि लेवी हे धर्म पुढारी वर्गामध्ये मोडतात. सेवा करणं, मदत करणं हे त्यांचं कर्तव्य आहे, ही त्यांची जबाबदारी. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की त्या जखमी माणसाला पाहून ते दुसऱ्या वाटेने निघून जातात. प्रश्न हा उत्पन्न होतो, याजक आणि लेवी हे त्याला पाहतात, ते त्याला मदत करत नाही. मदत करणं अत्यावश्यक होतं, परंतु ते त्याला मदत न करता दुसऱ्या वाटेने गेले. का ते दुसऱ्या वाटेने गेले? काय वाटते आपल्याला? थोडा विचार करा आपण. काय याजक आणि लेवींनी या प्रकारची कृती केली? काही कारण आहे मित्र. यहुदी लोकांमध्ये एक नियम आहे, जर मेलेल्या जनावराला किंवा माणसाला हात जर आपल्याला लागतो आणि शिवतो किंवा स्पर्श होता आमचा,
तर आम्हाला आंघोळ करायला पाहिजे, कारण आम्ही अशुद्ध झालेले आहोत. याजक आणि लेवी यांनी याच गोष्टीचा विचार केला असेल की जर ही व्यक्ती मेलेली असेल, कारण त्याला यांना समजत नव्हतं की मेली आहे का जिवंत आहे, कारण ती व्यक्ती रक्तबंबाळ झालेली होती, डोळे बंद होते, तो अर्धा मेला अशा अवस्थेमध्ये रस्त्यावर पडलेला होता. जर ही व्यक्ती मेलेली असेल, आम्ही त्याच्या जवळ जाऊ, त्याला स्पर्श करू, त्याची नाडी पाहू किंवा नाकाजवळ आमचा हात नेऊ, तर समजणार जिवंत आहे का मेली आहे म्हणा. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये रिस्क घ्यायची नव्हती. कारण त्याला जर स्पर्श झाला आणि समोर ती व्यक्ती मेलेली असेल, तर पुन्हा आम्हाला मागे जाऊन आंघोळ करून पुन्हा याच वाटेने जावं लागेल, आणि ही वाट सुरक्षित नाही. आणि त्यामुळे त्यांनी त्या जखमी अवस्थेमध्ये असलेल्या व्यक्तीला त्यांनी स्पर्श केला नाही, कारण आपण अशुद्ध होऊ. अशुद्ध झाल्यानंतर आपल्याला स्नान करावं लागेल. त्यासाठी त्यांच्याजवळ वेळ सुद्धा नव्हता. ही दुसरी बाब, त्यांच्याजवळ वेळ हा नव्हता. काही विशिष्ट महत्वाच्या कामानिमित्त ते बाहेर निघाले असेल, वेळेवर कुठेतरी त्याला पोहोचायचं असेल, आणि या व्यक्तीला जर मदत केली तर निश्चितपणे उशीर होणार, आणि ते उशीर करू इच्छित नव्हते. तिसरी बाब, संरक्षण. स्वतःच संरक्षणाची त्याला काळजी होती. त्याला माहित होतं की हा जो सर्व आजूबाजूला मोठमोठे वृक्ष आहे, या वृक्षातून ही वाट ही येरेव शहराकडे जात आहे. आजूबाजूला हिंस असे प्राणी आहे, लुटारू लोक आहेत, आणि जर आम्ही या व्यक्तीला मदत करत बसलो आणि कोणता तरी लुटारू आला किंवा हिंस प्राणी आला, तर आमच्या जीवाला अपाय होईल. आणि त्यामुळे त्याने निर्णय घेतला की आपण दुसऱ्या वाटेने निघून जावं. हे मित्र 3 कारण असावे असं मला वाटतंय. आता हे जे याजक आणि लेवी आहे, हे कोणत्या मनोवृत्तीचे लोक असावे, काय वाटते आपल्याला? जे तुझे ते तुझे, माझे ते फक्त माझे. त्यांची विचारसरणी काय आहे? तुझं जे आहे हे तुझं आहे. तुझं दुःख, तुझा आनंद, जे काही असेल ते सर्व काही तुझं आहे. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. जे माझं आहे ते माझं आहे. माझ्या आनंदामध्ये, माझ्या दुःखामध्ये मी असणार. मला कोणाची गरज नाहीये. अनेक वेळेस आपण म्हणतो की मला कोणाच्या कुबड्याची गरज नाही. हे कशाच दर्शक आहे? स्वतःवर जास्त आत्मविश्वास हा असतो, आणि त्यामुळे आम्ही सहजगत्या म्हणतो की मला दुसऱ्यांच्या मदतीची गरज नाही. माझ्याजवळ सर्व काही आहे, ऐश्वर्य आहे, बँक बॅलन्स आहे, प्रॉपर्टी आहे, सर्व काही आहे. मला कोणाच्याही मदतीची गरज नको आहे. पण जीवनामध्ये काहीच सांगता येत नाही. कधी कोणती बिकट परिस्थिती येईल,
काही सांगता येत नाही. म्हणून पंडित नेहरू हे म्हणतात, ज्या व्यक्तीला विपुल मित्र आहे ते जगामधील श्रीमंत व्यक्ती आहे. होय, या जगामध्ये आम्हाला मित्र बनवायचे आहे, मित्र तयार करायचे आहे. आमची मैत्री ही टिकवायची आम्हाला, ती तोडायची नाहीये. तोडण्यासाठी फक्त काही सेकंद लागतात. मैत्री मजबूत करण्यासाठी अनेक वर्ष लागतात. मित्र, आपल्या त्याचा अनुभव जीवनात आला असेल. हे जे शास्त्री आणि हे जे याजक आणि लेवी, हे त्या विचारसरणीचे आहे. तुझं जे आहे ते तुझं. तू आज दुःखामध्ये आहे, तुझं दुःख तुझ्या पुरतं. तुला आम्ही मदत नाही करू शकत, कारण आम्हाला वेळ नाहीये. आम्ही अशुद्ध हो. तुला मदत करायला जाऊ, कोणता तरी वाघ येईल किंवा हत्ती येईल, काहीतरी प्राणी येईल आणि तो आम्हाला मारून टाकेल. नको, आम्ही रिस्क घेऊ इच्छित नाही. तुझं जीवन हे तुझं आहे, माझं जीवन हे माझं आहे. या विचारसरणीच्या मित्र या जगामध्ये हा तिसरा गट आहे. दुसरा गट आहे. आम्ही या गटामध्ये आहोत का? आमच्या समोर जर कोणी व्यक्ती भुकेला असेल, तहानेला असेल, तर आम्ही त्याला मदत करू का? आम्ही त्याला सहाय्य करू का? आम्ही करायला पाहिजे. आम्ही मदत आणि करायला पाहिजे, परंतु आम्ही करत नाही. नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय आणि 27वे वचन यामध्ये असं सांगितलेलं आहे, एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास ते करण्यास माघार घेऊ नकोस. एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास ते करण्यास माघार घेऊ नको. नीतिसूत्रामध्ये ही बाब स्पष्ट रीतीने विदित केलेली आहे. परंतु हे याजक आणि तो लेवी या वचनाकडे दुर्लक्ष करतो आणि पुढे निघून जातो. मित्र, आमच्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आहे की त्या देवाने आम्हाला देणगी म्हणून दिलेली आहे. त्याचा उपयोग आम्ही इतरांचे अश्रू पुसण्यासाठी, इतरांना सांत्वन देण्यासाठी, इतरांना धीर देण्यासाठी, इतरांचे अश्रू पुसण्यासाठी आम्ही कधी उपयोग केलेला आहे का? ते सामर्थ्य परमेश्वराने आमच्यामध्ये दिलेलं आहे. धीर, धन, दौलत हे परमेश्वरापासून तुम्हाला प्राप्त झालेली आहे. ती धन दौलत दीन, गरीब, अनाथ यांच्यासाठी आम्ही कधीतरी उपयोगात आणतो का? नाही. त्यावर आम्ही समजतो आमचा अधिकार आहे, आमच्या मुलाबाळांचा अधिकार आहे. 7 पिढ्यापर्यंत पुरेल एवढं वैभव आमच्याकडे आहे. कधी कधी आम्ही अभिमानाने म्हणतो, पण त्याच्यामधील 1% गरीब, विधवा यांच्यासाठी आम्ही उपयोगात कधी आणलेला आहे का? मित्र, काळाची ती गरज आहे. दुसऱ्याच्या
दुःखामध्ये आमचं दुःख मानाचं, दुसऱ्याला मदत करण्याचं. फक्त हे याजक आणि लेवीच हे कर्तव्य नाही, तर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक मुलाचं आणि मुलीचं हे आद्य कर्तव्य आहे. परंतु यापासून आम्ही कितीतरी कोस दूर आहोत आणि त्यामुळे ख्रिस्ती समाज हा अधोगतीला कडे आगेकूच करत आहे. मला आज सुद्धा आठवतं, चाळीसगाव या ठिकाणी माझे डॅडी लॅट ऑफ लाईफ मध्ये काम करत होतं आणि मिस मॅकमिली या फॉरेनर टीम मिशनच्या मिशनरी होत्या आणि अनेक वर्ष त्यांनी भारतात कार्य केलं. अनेक शाळा त्यांनी काढले, अनेक सोशल कार्य त्यांनी केलं आणि त्या एक दिवस मला सांगत होत्या, बघा असा समाज आज आम्हाला पाहिजे आहे. सुशिक्षित, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये चांगलं शिक्षण घेतलेलं आहे, ते पदवीधर आहे, उच्च शिक्षित आहे, त्यांना चांगला पगार आहे, चांगल्या पोस्ट वरती आहे. अशा लोकांनी आपल्या ख्रिस्ती समाजाकडे अवलोकन करावं. त्यांच्या ज्या प्राथमिक गरजा आहे त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. लाखो रुपये अनेकांकडे येतात, त्याचा उपयोग आम्ही स्वतःसाठी करतो, पण गरिबासाठी आम्ही हात उघडत नाही. आमचे हाताचे मुठे आम्ही बंद केलेले आहेत. मित्र, परमेश्वरापासून आपल्याला वैभव मिळालेला आहे आणि ते दुसऱ्यांसाठी खर्च आम्हाला करायला पाहिजे. जर आम्ही करत नाही तर आम्ही या दुसऱ्या गटामध्ये मोडतो. म्हणजे तुझे ते तुझे, माझे ते फक्त माझे, या मनोवृत्तीच्या गटामध्ये आम्ही आहोत का? किंवा या दोन जे मनोवृत्तीचे लोक मी आपल्याला विदित केलेले आहे, लुटारू तुझे ते माझे आणि माझे ते फक्त माझे, याजक लेवी तुझे ते तुझे आणि माझे ते फक्त माझे, यांच्यामध्ये आम्हाला चांगला शंभरुणी पाहायला मिळतो का? आम्हाला दिसतो आणि म्हणू शकतो की हे चांगले शंभरुणी आहे म्हणून? किंवा माझा चांगला शेजारी आहे असं म्हणू शकतो आम्ही? किंवा हे चांगला शेजारी आहे असं म्हणू शकतो? नाही. आपण तिसऱ्या व्यक्तीकडे जाऊया. शम्रोनी आणि यहुदी यांच्यामध्ये वैर हे होत, शत्रुत्व होत. बहुतेक हा जो प्रवासी आहे हा यहुदी असावा, पण निश्चित रीतीने पवित्र शास्त्रामध्ये त्याच्याबद्दल विधित असं करण्यात आलेलं नाही. पण काही लोकांचं म्हणणं आहे की तो यहुदी असावा. हा शम्रोनी आणि यहुदी यांच्यामध्ये वैर, यांच्यामध्ये शत्रुत्व. त्यांनी त्या माणसाला पाहिल्या व ओळखलं असेल की हा यहुदी पुरुष आहे. हा शम्रोनी त्याच वाटेने चालला होता आणि त्यांनी बघितलं की एक मनुष्य हा रस्त्यावर पडलेला आहे. त्याचा त्याला कळवळा आला. देवाच्या हे जे वचन आहे
या वचनांमध्ये अनेक वेळेस अनेक ठिकाणी येशूला त्यांचा कळवळा आला, येशूला त्यांचा कळवळा आला. हे शब्दप्रयोग हे लेखक, हे भिन्न भिन्न प्रकारचे लेखक हे आपल्या लिखाणामध्ये विदित करत आलेले आहे. आणि लूक हा या ठिकाणी तो शब्द वापरतो, त्याला त्याचा कळवळा आला. त्या व्यक्तीला पाहून, जखमी व्यक्तीला पाहून त्याला त्याचा कळवळा आला. सज्जन व्यक्तीचं एक लक्षण आहे, दुसऱ्याचं दुःख तो पाहू नाही शकत. दुसरा जर रडतो तर त्याच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू येतात. दुसऱ्याचं दुःख पाहण्याची ताकद अनेक लोकांमध्ये नाही. तसं या शमरूनी माणसामध्ये ती ताकद नव्हती, कारण त्याला बेदम रीतीने मारलं होतं या प्रवाशाला, आणि तो घायाळ झाला होता. तो आपल्या गाढवेवरून खाली उतरतो आणि त्याच्या जवळ जातो. जखमा ज्या झाल्या होत्या त्याला तो तेल लावतो व द्राक्षरस लावून त्या बांधतो आणि त्याला आपल्या जनावर बसून उतार शाळेत आणतो. त्याने आपलं तेल यूज केलं, द्राक्षरस यूज केला. इतकंच नव्हे तर आपल्या जनावरावर त्याने बसवलं. ज्या जनावरावर बसून तो वाटक्रमण करत होता, आपल्या सुखासाठी ते वाहन त्याने घेतलं होतं, त्या वाहनावर त्या जखमी व्यक्तीला बसवलं आणि स्वतः पायी पायी चालू लागला. उतार शाळेत तो आला. त्याची त्या ठिकाणी त्यांनी काळजी घेतली. फक्त उतार शाळेमध्ये सोडून तो निघून गेला नाही. त्याच्या सानिध्यात, त्याच्या समागमामध्ये एक दिवस तो राहतो. दुसऱ्या दिवशी 2 रुपये काढून तो उतार शाळेच्या रक्षकाला देऊन म्हणतो, याची काळजी घ्या, यापेक्षा जे काही अधिक खर्च ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन. तो आपला पैसा सुद्धा त्या जखमी माणसासाठी खर्च करतो. प्रश्न हा उत्पन्न होतो की तो जखमी मनुष्य हा त्याचा कोणी नातेवाईक होता का? नाही, तो नातेवाईक नव्हता. परिचित होता का? नाही, तो परिचित सुद्धा नव्हता. फक्त त्याला हे सत्य माहित होतं की देवाची निर्मिती ही आहे. ज्या परमेश्वराने मला उत्पन्न केलं त्याच परमेश्वराने या व्यक्तीला सुद्धा उत्पन्न केलेलं आहे. आणि म्हणून तो त्याला मदत करतो. तो आपल्या जीवनामध्ये त्याग करतो. जो पैसा स्वतःसाठी त्याचा होता, तो पैसा या जखमी व्यक्तीसाठी त्यांनी खर्च केला. आपलं वाहन जे होतं आपल्या सुखासाठी असलेलं वाहन ते त्या जखमी व्यक्तीसाठी त्याने यूज केला. द्राक्ष तेल हे त्याच्यासाठी होतं, परंतु त्याचा सुद्धा उपयोग त्याने त्या जखमी व्यक्तीसाठी केला. का केलं? का केलं? चला या आपण काही एक वचन वाचूया. लूक वर्तमान याचा 6वा अध्याय आणि 27व वचन. पण तुम्हा ऐकण्यास मी सांगतो, तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा, जे तुमचे द्वेष करतात त्यांचे भरे करा. प्रभू येशू ख्रिस्ताची ही शिकवण आहे. प्राचीन काळापासून तो आम्हाला या गोष्टी विदित करत आलेला आहे.
की आम्ही शत्रूवर प्रेम करावं. हे येशू ख्रिस्ताचं तत्वज्ञान आहे आणि हे तत्वज्ञान आम्ही स्वीकारलेलं आहे. जर आम्ही स्वीकारलेलं आहे तर आम्ही आचरणामध्ये ती बाब आणतो का? नाही आणत. मग आम्ही ख्रिस्ताचे मुलं आणि मुली कसे ठरणार जर आम्ही आमच्या वैरावर प्रेम करत नाही तर? मित्र, आमच्या जवळ बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु त्या सर्व गोष्टी आम्ही स्वतःसाठी उपयोगात आणतो. हा शंभरूनी जो मनुष्य आम्ही या ठिकाणी पाहतो, हे तिसरं व्यक्तिमत्व, त्या व्यक्तीचं मनोवृत्ती काय आहे ते आपण बघूया. तुझे ते माझे, माझे ते तुझे, तुझे ते माझे, माझे ते तुझे. आणि या मनोवृत्तीतून त्याने या जखमी व्यक्तीला मदत केली. त्याने आपला वेळ खर्च केला, त्यासाठी त्याला विलंब झाला, त्याची पर्वा त्याने केलं नाही. ज्या कामासाठी तो निघाला होता त्या कामाचा सुद्धा त्याने विचार केला नाही. आपला वेळ, आपलं काम याच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचं हे त्या जखमी व्यक्तीला मदत करणं, त्याला त्याने प्राधान्य दिलं. मित्र, त्या ठिकाणी त्याचा बराच वेळ खर्च झाला असेल. त्याच्या मनात सुद्धा हे विचार आले असेल की जंगलातून कोणीतरी प्राणी जर आला तर तो मला मारून काढेल, किंवा लुटारू आले पुन्हा तर ते मला या माणसासारखं मारेल. त्यांनी त्या गोष्टीची पर्वा केली नाही, आपल्या जीवाची पर्वा केली नाही, आपल्या वेळेची पर्वा केली नाही, आपल्या कामाची पर्वा केली नाही, आपल्या प्राणाची त्याने पर्वा केली नाही, आपल्या पैशाची आणि सुखाची सुद्धा त्यांनी पर्वा केली नाही. त्यांनी त्याग केला. आणि हीच बाब प्रभू येशू ख्रिस्त हा त्या शास्त्री व्यक्तीला सांगत आहे, ज्याच्या समोर हा प्रश्न आहे की माझा शेजारी कोण. त्याला या तीन मनोवृत्तीचे व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या समोर ठेवत आहे आणि त्याला विचारत आहे. त्याला काय विचारत आहे आपण बघूया. 36 तर लुटारूच्या हाती सापडल्या माणसाच्या शेजारी या तिघापैकी तुझ्या मते कोण, हा प्रश्न प्रभू येशू ख्रिस्त हा त्याला विचारतो. तो म्हणाला, त्याच्यावर दया करणारा तो. येशूने त्याला म्हटले, जा आणि तूही तसेच कर. जो दया करणारा चांगला शंभरूनी होता तो त्याचा शेजारी हा झाला. तो त्याचा नातेवाईक नव्हता, मित्र नव्हता, कोणी नव्हता, पण त्यांनी त्याला मदत केली. मित्र, बऱ्याच वेळेस आमच्या जवळ अनेक गोष्टी असतात, पण त्या गोष्टीचा उपयोग आम्ही स्वतःसाठी करतो. ज्या मंडळीचे आम्ही सभासद आहोत, वेगवेगळ्या मंडळीचे वेगवेगळे ख्रिस्ती व्यक्ती हे मेंबर असतात. प्रत्येक मंडळीच्या समोर काही ज्वलंत प्रश्न असतात. एक तर चर्चची दुरुस्ती ही असते, दुसरी बाब की स्वार्थ प्रसारासाठी फंड हा हवा असतो, सोशल कार्यासाठी किंवा मेडिकल कार्यासाठी
पण याची काही गरज आवश्यकता असते. अनेक वेळेस मंडळीमध्ये दुपडी मांडलेली असते. काही मूढभर लोक मंडळीला वेठीच पकडत असतात आणि ते मंडळीला त्रास देत असतात. अनेक जण फक्त प्रेक्षक या नात्याने पाहत असतात. परंतु पुढे येऊन समेटाची सेवा करावी असं कोणाच्या मनात येत नाही. मूढभर असलेले लोक एकीकडे आणि संपूर्ण मंडळी एकीकडे असतात. परंतु मंडळीला आपली शक्ती ही प्रकट होत नाही आणि त्यामुळे ते मंडळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अशांतता हे उत्पन्न करतात. अनेक मंडळीमध्ये आज ते चित्र आम्ही पाहत आहोत. हे कशाचं लक्षण आहे? आमच्या मंडळामध्ये चांगला समरवणी कोणी आहेत का? चांगल्या शंभरुणीचं व्यक्तिमत्व असलेले कोणी व्यक्ती आहे का? मंडळी समोर जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी मी आहे, मी मदत करतो असं सांगणारे कोणी पुढे येतात का? नाही मित्र. मध्यंतरी एका थिओलॉजी कॉलेजच्या डीन बरोबर माझं बोलणं झालं. ते सांगू लागले की पाळक साहेब, कॉलेजची जमीन ही रेल्वे आपल्या ताब्यामध्ये घेत आहे आणि त्याची नुकसान भरपाई म्हणून काही पेमेंट हे देणार आहे. मला बरं वाटलं. पण पुढे ते हे सांगू लागले की जे थिओलॉजी कॉलेज आहे त्या कॉलेजला या पैशामधून काही पैसा मिळणार नाही. जे कॉलेज या महाराष्ट्रामध्ये 100 वर्षापेक्षा अधिक त्या कॉलेजने सेवा केली, हजारो लोक त्या ठेवून पाळक म्हणून तयार होऊन त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. ते कॉलेज बंद होण्याच्या मार्गावर आहे. हे ऐकून फार वेदना झाल्या मित्र. आधीच थिओलॉजी कॉलेज हे अल्प आहे आणि त्याच्यामध्ये जर कॉलेज बंद पडतात तर देवाचे सेवकगण हे कसे उत्पन्न होतील? नाही उत्पन्न होणार ना. काळाची गरज आहे. बायबल स्कूल हे जिवंत राहायला पाहिजे. सेमिनरी या जिवंत राहिल्या पाहिजे आणि त्यासाठी ख्रिस्ती समाजामध्ये चांगल्या शंभरुणीची अत्यावश्यक गरज आहे. आपण स्वतःला चांगले शंभरुणी समजतात का? शंभरुणी व्यक्तीमध्ये जे नेचर होतं ते नेचर आज आपल्यामध्ये आहे का? ती मनोवृत्ती आपल्यामध्ये आहे का? जर असेल तर मित्र, खरोखर परमेश्वराला मी धन्यवाद देऊ इच्छितो, त्याचे आभार मानू इच्छितो. कारण मूढभर माणसामुळे हा ख्रिस्ती समाज हा जिवंत आज आहे. असं म्हटलं तर वावग असं होणार नाही. त्यामध्ये आपण एक आहात का? समस्या या भिन्न भिन्न आहे, वेगवेगळ्या मंडळांच्या. त्यामध्ये मला जायचं नाही, पण प्रामुख्याने ज्या मोठ्या समस्या आहे त्या समस्या आपल्या समोर मी ठेवलेल्या आहेत. आमच्या मंडळीचे प्रश्न आम्हाला सोडवायचे आहे.
त्यासाठी आमच्याजवळ जो पैसा आहे तो स्वार्थीच्या कार्याला आम्हाला द्यायला पाहिजे आहे. देवाचं मंदिर आम्हाला रिपेअर करायचं आहे, त्यासाठी आम्हाला काही निधी द्यायला पाहिजे. आमचं कर्तव्य आहे, आमची जबाबदारी आहे. पण आमच्या जबाबदारीपासून आम्ही दूर आहोत. आमच्या जबाबदारीकडे आम्ही पाठ फिरवतो, तर ते उचित नाही मित्र. आमचं कर्तव्य, आमची जबाबदाऱ्या या जर आम्ही पूर्ण करतो तर परमेश्वर सुद्धा त्याच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या हे पूर्ण करेल आणि आपल्याला आशीर्वादित करेल. माझा विश्वास आहे की परमेश्वराचं वचन हे आपल्या बरोबर आज बोलत आहे. परमेश्वराचा आत्मा आपल्याला हलवत आहे, जागृत करत आहे. आपण जे आजपर्यंत आपलं कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पूर्ण केल्या नाही ते करण्यासाठी आपल्याला आव्हान करत आहे. चांगला शंभरोणी सारखं मनोवृत्ती आमच्यामध्ये उत्पन्न व्हावी यासाठी त्या परमेश्वराला आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू आणि प्रार्थना करत असताना संतोष आणि परमेश्वराला आपण दान हे समर्पित करूया. आपण सर्वजण उभं राहू, परमेश्वराची प्रार्थना करू. या दानावर आपण आशीर्वाद मागूया. प्रिय परमेश्वरा, तुझ्या मुलांनी आणि मुलींनी मोठ्या प्रेमाने, मोठ्या भक्तिभावाने तुझ्या भांडारामध्ये जे दान तुला समर्पित केलेलं आहे, या दानाचा तू स्वीकार कर. तुला अधिक आणि अधिक देण्यासाठी तू आम्हाला शक्ती सामर्थ्य दे. प्रिय परमेश्वरा, तुझा वाटा आम्ही अनेक वेळेस चोरतो, आम्ही चोरी करतो, पण तुझा वाटा तुला आम्ही द्यावा, म्हणजे आमच्यावर, आमच्या मुलाबाळावर, आमच्या सर्व्हिसवर, आमच्या बिझनेसवर तुझा आशीर्वाद येईल. हे सत्य आम्हाला प्रगट होऊ दे. ज्यांनी तुला हे दान दिलेलं आहे त्यांच्यावर तू आशीर्वाद पाठव. एक चांगला शंभरोणी मध्ये जी मनोवृत्ती होती ती मनोवृत्ती आमच्यामध्ये उत्पन्न तू कर. दुसऱ्याचं दुःख पाहून त्याला कळवळा आला. आपलं सुखासाठी असलेले वाहन त्याने त्या जखमी व्यक्तीसाठी समर्पित केलं. आपले पैसे सुद्धा त्यांनी त्या व्यक्तीसाठी खर्च केले. आपल्या जवळचं तेल, द्राक्षरस हा सुद्धा त्याने त्या जखमी व्यक्तीसाठी खर्च केला. त्याची त्यांनी काळजी घेतली. या जगामध्ये अनेक लोक आज आम्ही पाहतो की दुःखी आहे, कष्टी आहे, आक्रोश करत आहे. त्या लोकांचे अश्रू पुसण्यासाठी तो आम्हाला शक्ती पुरव, सामर्थ्य पुरव. अशा लोकांपर्यंत तो आम्हाला घेऊन जा, यासाठी की आम्ही त्यांचं सांत्वन करू शकू, त्यांना धीर देऊ शकू, त्यांना मदतीचा हात आम्ही लांब करू शकू. आमची प्रार्थना ही तुझ्या समोर धूपासारखी येत आहे. आमच्या प्रार्थनेचा तू स्वीकार कर प्रभू येशूच्या द्वारे. आमेन. अब प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य हो, जैसे जगात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आमच्या गुन्ह्यास माफ करतो तसे आमचे गुन्हे आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर वाटत सोड. कारण की राज्य, सामर्थ्य ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. परमेश्वरापासून प्राप्त होणारा अनुग्रह आपण घेऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिली शांती तुमच्या अंत्यकरणे व मने देवाचा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञान व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव पिता, पुत्र, पवित्र आत्मा
यांचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्व काळ तुम्हाच राहो. आमेन. प्रभू प्रेम करण्यास व त्याची सेवा करण्यास शांतीने जा. आमेन.